सिंगल कमिटेड कॉम्प्लिकेटेड. लेखिका माधवी वागेश्वरी. भाग 6. दिवस जात होते आणि रात्र व्हायला लागली की सचिनच्या पोटात भीतीचा गोळा तयार व्हायचा. घरी जाऊच नये, पळून जावं असं वाटायचं. पळून जायला काही ठिकाणं होती. रात्र अभ्यासिकेत बैस, बस स्टँडवर फिर, रेल्वे स्टेशनवर बसून राहा, असं तो काय काय करायचा. अशा वेळी सायली सोबत असावी असं त्याला वाटायचं. पण सायलीकडून सुरेखाला कळेल अशी धास्ती. अशा एकूण 8 रात्री गेल्या. पुढच्याच रात्री मात्र सगळं फ्रस्ट्रेशन काढण्याची संधी त्याला मिळाली. त्या रात्री इच्छा नसताना सचिनला सुरेखासोबत करण जोहरचा सिनेमा बघावा लागला आणि सायलीने वेळेवर सिनेमाला यायला नकार दिल्यानं त्याचा पूर्ण मूडच गेला होता. घर आलं. किल्ली सचिनच्या खिशात होती. घरासमोर रस्त्याच्या कामासाठी खोदून ठेवल्यामुळे त्याला गाडी बाहेरच लावावी लागणार होती. त्या खड्ड्याकडे बघून सचिन अजूनच वैतागला. सुरेखानं पटकन त्याच्या खिशात हात घालून किल्ली घेतली आणि ती घराकडे निघून गेली. तिनं पटकन दार उघडलं, पटकन साडी बदलली. साडी बदलताना आता इथून पुढे ही चमकीची साडी कधीच घालायची नाही. सचिनला नाही आवडत असं मनात ठरवून ती साडी तिनं सचिनला दिसणार नाही अशी एकदम कपाटाच्या तळाशी ठेवून दिली. सचिनला आवडणारा हलका निळ्या रंगाचा गाऊन होता. तो तिनं पटकन घातला आणि हातपाय तोंड धुवून ती बाहेर आली. तेव्हा सचिन शूज काढत होता. पाणी गरम करायला ठेवू का हातपाय तोंड धुवायला? टाकीतलं पाणी खूप गार झालंय. नाही, नको. भूक लागली असेल ना तुला? मुगाच्या डाळीची खिचडी टाकते. 2000 चरलंय आत्ता आपण. सचा, खाणं काढायलास तू माझं? हे बघ, आत्ता माझा अजिबात भांडणाचा मूड नाहीये. भांडण? अरे मी नीट बोलायले आणि तू. मला ना काहीच नाही बोलायचंय. एकतर त्या एसीने डोकं उठलंय माझं. गावाकडच्या जत्रेत तर किती आवडायचा सिनेमा तुला. सारखं माझ्या माग माग. ए सुरेखा, मोठी हो आता. मोठी हो आता सुरेखा. गावात नाही होत आपण. आलीयस ना शहरात तर गावंढळपणा सोड की आता. सचा, अरे मला झोप आलीये. उद्या सकाळी 7ला लेक्चर आहे माझं. नको. Sample complete. Ready to continue?